ऐकली कधी तुम्ही कथा सात बेटांची, ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता, इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. माझगाव हे नाव आलं कुठून याविषयीच्या गोष्टीचा ऐकूया तिसरा भाग. मुंबईच्या इतिहासावर लिहिलेली इंग्रजी पुस्तकं वाचताना MAZAGON हे स्पेलिंग बघून चार चौघांप्रमाणे मीही माझगाव किंवा माझगाव असाच उच्चार केला. पण MAZAGON या स्पेलिंगकडे नीट लक्ष गेल्यावर मात्र सुरुवातीला ही स्पेलिंगची चूक असावी असं मला वाटलं. पण नंतर माझ्या वाचनात 1914 साली DR वैद्य यांनी लिहिलेलं द बॉम्बे सिटी लँड अँड रेव्हेन्यू ऍक्ट हे पुस्तक आलं. हे 1876 साली आणल्या गेलेल्या जमीन महसूल कायद्यावरचं पुस्तक आणि त्या पुस्तकातला माझगावचा उल्लेख MAZAGON असा केलेला दिसला तेव्हा मात्र माझं कुतूहल अधिक जागृत झालं. इतर पुस्तकातलं ठीक आहे, तिथे चूक झालेली असू शकते आणि पुढे त्या चुकीची पुनरावृत्तीही झालेली असू शकते. पण हे पुस्तक कायद्याचं आहे, त्यातली माहिती अधिकृत आहे आणि म्हणून ती गांभीर्यानं घ्यायला हवी आहे हे लक्षात आलं. कायद्याचं पुस्तक लिहिताना अर्थाचा अनर्थ होऊ नये म्हणून प्रत्येक शब्दाची काटेकोरपणे योजना आणि तपासणी केली जाते. ह्या पुस्तकातही माझगावचं स्पेलिंग MAZAGON असं केलेलं पाहून मला त्या स्पेलिंगमध्येच माझगाव नावाचं उगमस्थान असावं असं वाटायला लागलं आणि त्या दृष्टीने विचार धावायला लागले. अधिक खात्री करावी म्हणून मी भारत सरकारच्या माझगाव डॉक लिमिटेड या उपक्रमाच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली आणि माझगाव शब्दाचं स्पेलिंग तिथं कसं केलं आहे ते तपासलं. तर तिथंही MAZAGON हेच स्पेलिंग. ही भारत सरकारची संस्था आहे, तिच्या नावात अशी चूक असूच शकत नाही. मग यानंतर मी माझगाव डॉकमध्ये नोकरी करत असलेल्या काही परिचितांना माझगावचं स्पेलिंग विचारलं. तर त्यांनी MAZAGON असं स्पेलिंग असल्याचं सांगितलं. हयातभर माझगाव डॉकमध्ये नोकरी करूनही हा स्पेलिंग मधला फरक त्यांच्या लक्षात आला नव्हता. माझगाव या नावाच्या व्युत्पत्तीबद्दलचं गूढ आता वाढतच चाललं. MAZAGON या शब्दाचा अर्थ होतो तरी काय हे इंटरनेटच्या माध्यमातून मी शोधायला सुरुवात केली. जसजसा मी हा शोध घेत गेलो तसतसा MAZAGON ह्या शब्दाचा उगम आणि त्याचा पोर्तुगीजांशी असलेला घट्ट संबंधही उलगडत गेला. असा संबंध असणं अगदीच शक्य होतं, कारण पोर्तुगीजांचा माझगाव बेटावर अंमल होता. तिथं त्यांच्या संस्कृतीचा पगडाही होता. राज्यकर्त्यांच्या भाषेचा, पेहरावाचा, खाद्य संस्कृतीचा प्रभाव प्रजेवर पडत असतो. त्याशिवाय नवीन वसाहत केल्यास त्या वसाहतीला आपली नावं देणं किंवा तिकडची जुनी नावं बदलून आपल्या भाषेतली वा संस्कृतीतली नावं देणं हे जगभरात घडत आलंय. उत्तरेतल्या मुघल सत्तेचा प्रभाव तिकडच्या शहरागावांच्या नावावर पडलेला आपल्याला दिसतोच. आपल्या शेजारच्या गोव्याच्या भाषेवरही पोर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव आपल्याला आजही जाणवतो. तसाच MAZAGON या माझगावच्या नावाशीही पोर्तुगीजांचा संबंध असावा अशी दाट शंका मला येत गेली. आणि इंटरनेटवर शोध घेत असताना माझं लक्ष मोरोक्को या आफ्रिका खंडातल्या एका देशानं वेधून घेतलं. या देशाच्या उत्तर पश्चिम भागात बर्बेर नामक
तिथल्या जमातींचा एक प्रदेश आहे. ही जमात आदिवासी. बर्बर हे काही त्या जमातीचं मूळ नाव नव्हे. ते नाव त्यांना ग्रीकांनी बहाल केलं होतं. बर्बर या शब्दाचा साधारण अर्थ जे ग्रीक नाहीत ते, म्हणजेच नॉन ग्रीक असा होतो. या बर्बर लोकांच्याही अनेक टोळ्या होत्या. त्यातल्या प्रत्येक टोळीला वेगळं नाव होतं. ग्रीकांच्या प्रभावामुळं त्यांचा सामूहिक उल्लेख बर्बर असा केला जाईल. आता आपण नाही का आपल्या देशातल्या दक्षिणेकडच्या राज्यातल्या लोकांचा सरसकट उल्लेख मद्रासी म्हणून करतो, तसंच ग्रीकांप्रमाणे इतरही काही परकीय लोक या बर्बर लोकांना आमाझिग, माझिएस, मार्क्सियस, माझासेस, मॅझॅक्स अशा विविध नावानं संबोधायचे. या प्रभावाखाली येऊन कालांतरानं बर्बर लोकही स्वतःचा उल्लेख इमाझिघेन किंवा माझिघ असा करीत. आता नावं काही असोत, त्यांचा मूळ अर्थ आदिवासी किंवा मूलनिवासी असा होतो. 16व्या शतकाच्या प्रारंभी म्हणजेच साधारण 1502 मध्ये युरोपातले पोर्तुगीज दर्यावर्दी व्यापारासाठी नवीन भूमीच्या शोधात भारताच्या दिशेने निघाले. या मोहिमेत त्यांनी वाटेत लागलेल्या उत्तर आफ्रिकेतल्या मोरोक्को देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरच्या प्रदेशावर पहिला कब्जा केला. इथे राहणाऱ्या आणि स्वतःचा उल्लेख इमाझिघेन असा करणाऱ्या बर्बरांची भूमी त्यांनी ताब्यात घेतली. हे लोक स्वतःचा उल्लेख माझियेन किंवा माझिघेन असं करतात. हे लक्षात घेऊन पोर्तुगीजांनी त्या जागेला माझिघेन असं म्हणायला सुरुवात केली. लिहिताना मात्र MAZAGAN किंवा MAZAGAO असं लिहिलं. असं होऊच शकतं. एखाद्या जागेच्या प्रत्यक्ष नावात आणि त्या नावाच्या उच्चारात प्रत्येकाच्या भाषा सवयीनुसार बोलताना थोडा फरक पडतोच. नावाचा उच्चार ऐकण्यात झालेला फरक लिखाणातही उतरतो आणि मग तोच पुढं कायम होतो. आपल्याकडे शिवचं पोर्तुगीजांनी सायन केलं आणि पुढे सायन म्हणूनच ते प्रचलित झालं. तसंच काहीसं मोरोक्कोत घडलं असावं. पोर्तुगीजांच्या काळात जगाच्या नकाशावर पहिलं माझगाव किंवा माझागान अवतरलं आणि ते पुढची 267 वर्ष टिकलं. पोर्तुगीज भाषेत माझा गाव किंवा माझा गान या शब्दाचा स्वीकारला गेलेला अर्थ म्हणजे बर्बराची किंवा मूळ निवासींची भूमी. सन 1769 मध्ये ही पोर्तुगीज वसाहत मोरोक्कोचा सुलतान मुहम्मद बिन अब्देल्ला यानं ताब्यात घेतली आणि त्यानं या जागेचं नाव अल जदीदा असं बदललं. तोवर म्हणजे तब्बल 267 वर्ष तो भाग माझा गाव किंवा माझा गान म्हणून ओळखला जात होता. या सगळ्याचा आपल्या मुंबईतल्या माझगावशी काय संबंध आहे हे ऐकूया पुढच्या भागात. माझगाव हे नाव आलं कुठून याविषयीच्या गोष्टीचा तिसरा भाग आज आपण ऐकला. उद्या ऐकूया याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापटे. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणा ज्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी